प्रभूची स्तुती हो. माझं नाव आहे पास्टर राजेश खेतावी. सर्वांचं या व्हिडिओमध्ये स्वागत असो. येशू ख्रिस्त आपला व आपल्या फॅमिलीला आशीर्वादित करून सुरक्षित ठेव. प्रियानो, हा संदेश खूप महत्त्वपूर्ण संदेश आहे आणि या संदेशामध्ये जो पवित्र सप्ताह जो आहे, ज्याला आपण म्हणतो होली वीक, त्या होली वीक मध्ये कुठल्या कुठल्या घटना झालेल्या आहेत यावर आज आपण लक्ष केंद्रित करणार आहोत. म्हणजे मंगळवारी काय झालं होतं, बुधवारी काय झालं होतं, गुरुवारी काय झालं होतं, शुक्रवारी काय झालं होतं, शनिवारी काय झालं होतं, रविवारी काय झालं होतं, त्यावर आज आपण लक्ष केंद्रित करणार आहोत. आता आपल्याला खूप आवश्यक आहे की पवित्र शास्त्राच्या अनुसार काय घटना झाल्या आहेत, काय घटनाचा क्रम होता, हे जाणून घेणं खूप आवश्यक आहे. कारण आपल्याला पुष्कळ जणांना आपल्याला माहिती आहे की हा शुक्रवारी येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर दिलं गेलं होतं, रविवारी येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान झालं, नंतर थर्सडेला जे आहे, गुरुवारी जे आहे भोजनाचा वेळ होती. या सर्व गोष्टी आपल्याला माहिती आहेत. पण ह्या ज्या गोष्टी ज्या आहेत, जे सण आपण पाळतो, का ते पवित्र शास्त्राच्या अनुसार आहेत की नाही, पवित्र शास्त्राच्या अनुसार काय घटनाक्रम आहे, त्याच्याकडे आज आपण लक्ष केंद्रित करूया. कारण आपल्याला सत्य समजणं खूप आवश्यक आहे. कारण जेव्हा आपल्याला सत्य समजतं तर आपण स्वतंत्र होतो. कारण प्रियानो, पुष्कळ ज्या परंपरा आलेल्या आहेत आपल्या मंडळीमध्ये, जे सण आपण पाळतो, ज्या परंपरा आपण पाळतो, तर ह्या ज्या परंपरा ज्या आहेत त्या पवित्र शास्त्राच्या अनुसार काही परंपरा नाही आहेत. काही असतील पण काही परंपरा नाही आहेत. तर हे जाणून घेणं खूप आवश्यक आहे. आता आपण सर्व घटनाक्रम आपण बघूया. सोमवारी काय झालं, मंगळवारी काय झालं, पण त्याच्या अगोदर काय गोष्टी तुम्हाला माहिती असणं खूप आवश्यक आहे. पहिली गोष्ट म्हणजे पवित्र शास्त्राच्या अनुसार येशू ख्रिस्ताला बुधवारी वधस्तंभावर दिलं गेलं होतं. आता तुम्ही म्हणाल, पास्टर हे कसं शक्य आहे, आपण तो उत्तम शुक्रवार पाळतो आणि सगळ्यांना माहिती आहे की शुक्रवारी दिलं गेलं होतं. तर आपण तेच आपण बघणार आहोत. कारण पुष्कळ लोक जे आहेत, पुष्कळ लोक विश्वास ठेवतात की बुधवारी झालं होतं, काही लोक विश्वास ठेवतात शुक्रवारी झालं होतं आणि म्हणून त्याला गुड फ्रायडे असं नाव दिलं. पण पवित्र शास्त्र काय सांगता आहे ते जाणून घेणं खूप आवश्यक आहे. त्यामध्ये काय लिहिलेलं आहे हे जाणून घेणं खूप आवश्यक आहे. का बुधवारी येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर दिलं गेलं होतं, का शुक्रवारी येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर दिलं गेलं होतं, आणि का लोक विश्वास ठेवतात की शुक्रवारी येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर दिलं गेलं होतं, का लोक असा विश्वास ठेवतात येशू ख्रिस्ताला बुधवारी वधस्तंभावर दिलं गेलं होतं. तर या सर्व गोष्टी आपण वचनाच्या अनुसार आपण बघणार आहोत. कारण प्रियानो, लोक काय पण म्हणतील, पण आपल्याला वचनात जाणं खूप आवश्यक आहे. आणि प्रियानो, हा जो विषय हा तारणाचा विषय नाहीये की जर आपण विश्वास ठेवला की येशू ख्रिस्ताला बुधवारी वधस्तंभावर दिलं गेलं होतं का किंवा शुक्रवारी, तर ह्याचा काय तारणाचा काय संबंध नाहीये. कधी पण तुम्ही विश्वास ठेवू शकता, बुधवार किंवा शुक्रवार. पण हा विश्वास ठेवणं आवश्यक आहे की येशू ख्रिस्तानी माझ्या पापासाठी वधस्तंभावर आपला जीव दिला, रक्त सांडलं, आणि त्याच्या रक्त सांडल्याने माझे सर्व पाप क्षमा झालेले आहेत. माझे भूतकाळाचे पाप, माझे वर्तमानाचे पाप आणि माझे भविष्यकाळाचे पाप, सर्व पाप क्षमा झालेले, हा विश्वास असणे खूप आवश्यक आहे. आणि आता ही जी गोष्ट जी आहे, ही येशू ख्रिस्त जे आहे ते बुधवारी वधस्तंभावर दिलं गेलं होतं का शुक्रवारी, याचं सत्यता आपल्याला माहिती होणं खूप आवश्यक आहे. तर त्यासाठी आपण जे आहे, आपण पहिले जुन्या काळामध्ये जाऊया. आपण वाचूया योना 1:17. योना समुद्रात पडल्यावर त्याला गिळण्यासाठी परमेश्वर मोठा मासा निवडला. योना 3 दिवस आणि 3 रात्र माशाच्या पोटात होता. आता प्रियानो, इथं काय म्हटलंय, योना 3 दिवस आणि 3 रात्र माशाच्या पोटात होता. आता यावरून आपल्याला समजेल की येशू ख्रिस्ताला बुधवारी वधस्तंभावर दिलं गेलं होतं का शुक्रवारी. आता तुम्ही म्हणाल ह्याच्यावरून कसं समजणार, कारण येशू ख्रिस्ताने याच वचनाचा उल्लेख केलेला आहे. आता इथं 3 दिवस 3 रात्र म्हणजे काय, 3 दिवस 3 रात्र म्हणजे संपूर्ण 3 दिवस आणि संपूर्ण 3 रात्र म्हणजे 72 तास. 72 तास, याकडे लक्ष द्या.
योना माशाच्या पोटात होता 72 तास. म्हणजे इथं असं नाही लिहिलं की अर्धे 3 दिवस किंवा अर्धे 2 दिवस आणि 3 पूर्ण रात्र, इथं असा उल्लेख नाहीये. 72 तास. आता आपण नवीन करारामध्ये जाऊया, मग ते 12:40 मध्ये वाचूया आपण. कारण जसा योना 3 दिवस व 3 रात्र मोठ्या माशाच्या पोटात होता, तसा मनुष्याचा पुत्र 3 दिवस व 3 रात्री पृथ्वीच्या पोटात राहील. म्हणजे योना 72 तास माशाच्या पोटात होता, तसाच येशू ख्रिस्त जो आहे तो पृथ्वीच्या पोटात पूर्ण 3 दिवस आणि पूर्ण 3 रात्र राहील, म्हणजे 72 तास राहील. हालेलुया. आता याच्यावरून आपल्याला समजतं बुधवार हा दिवस निवडायचा का शुक्रवार हा दिवस निवडायचा. आता आपण परंपरेच्या अनुसार आपण बघूया की आपल्याला 72 तास मिळत आहेत का नाही. तर प्रिय, आता आपण बघूया परंपरेनुसार या घटनाक्रम आपण बघूया. आता जसा सगळेजण विश्वास ठेवतात की शुक्रवारी येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर दिलं गेलं होतं आणि 3:15 किंवा 3:30 च्या दरम्यान येशू ख्रिस्त मरण पावला. आता हा पवित्र शास्त्रामध्ये उल्लेख आहे, ते वचन आपण वाचूया पुढे. म्हणजे 3:30 ते 5:30 पर्यंत जे आहे येशू ख्रिस्त क्रुसावर होता आणि त्यानंतर त्याला क्रुसावरून त्याचं शरीर काढण्यात आले आणि नंतर ते कबरीमध्ये नेले. म्हणजे तेव्हा 5:30 वाजले असतील, कारण सूर्यास्तापूर्वी कबरीमध्ये नेणे खूप आवश्यक होते, कारण जो शबात आहे तो सुरू होणार होता. म्हणजे आता आपल्याला समजलं की शुक्रवारचा जो दिवस आहे तो तर गेलाच, कारण शुक्रवारी 5:30 पर्यंत येशू ख्रिस्ताला जे आहे त्याला कबरीमध्ये नेलं, त्याला पुरलं गेलं. पण तरी पण आपण परंपरेनुसार आपण शुक्रवार हा दिवस घेऊया, कारण आपल्याला वचन सांगते की 3 पूर्ण दिवस असले पाहिजे, 3 पूर्ण रात्र असले पाहिजे. तर आता इथं तर आपल्याला शुक्रवारचा पूर्ण दिवस मिळत नाहीये, कारण संध्याकाळी येशू ख्रिस्ताला जे आहे ते पूर्ण गेलं होतं. पण तरी पण आपण धरूया आणि नंतर जे आहे रात्र 1 आपण बघूया. शुक्रवारी सूर्यास्त ते शनिवार सूर्योदय, संपूर्ण रात्र 1. नंतर शनिवार सूर्योदय, शनिवार सूर्यास्त, हा आहे संपूर्ण दिवस 2. नंतर आहे शनिवार सूर्यास्त आणि रविवारचा सूर्योदय आहे दुसरी रात्र आणि दिवस 3. रविवारचा सूर्योदय ते पुनरुत्थान. आता आपल्याला जसं तुम्हाला माहिती आहे की येशू ख्रिस्त जे आहे सकाळीच, म्हणजे जेव्हा या स्त्रिया गेल्या होत्या ते पहाटे गेल्या होत्या, म्हणजे 5 वाजले असतील, 4:30 वाजले, पण त्याच्या अगोदरच येशू ख्रिस्त तिथं नव्हता, शरीर येशू ख्रिस्ताचं नव्हतं. म्हणजे रविवारचा जो दिवस आहे तो पण आपण इन्क्लूड करू शकत नाही, पण आपण केला. पण ह्याच्यावरून आपल्याला समजतं की आपल्याला 72 तास मिळत नाहीयेत, आपल्याला 3 संपूर्ण दिवस आणि 3 संपूर्ण रात्री मिळत नाहीयेत. आपल्याला हार्डली 50 का 55 तास मिळत आहेत. तर प्रियानो, हे अशक्य आहे, कारण आपल्याला 72 तास मिळत नाही. कारण तिथे म्हटलं होतं की 72 तास, जसा योना जो होता तो माशाच्या पोटामध्ये होता 3 दिवस पूर्ण रात्र, 3 दिवस पूर्ण दिवस, तसाच येशू ख्रिस्त जे आहे तो पृथ्वीच्या पोटी असेल. पण आता इथं जे आहे हा जो घटनाक्रम आपण बघितला त्यानुसार आपल्याला 72 तास मिळत नाहीच, त्यानुसार आपल्याला 3 संपूर्ण दिवस आणि 3 संपूर्ण रात्र मिळत नाहीये. म्हणजे जे आपण पाळतो की शुक्रवारी येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर दिलं गेलं होतं, तर हे तर पवित्र शास्त्रामध्ये बसत नाहीत. पण आपण अजून पुढे जाऊया. जसं आपण पुढे जाऊ तसं तुम्हाला विश्वास बसत जाईल. आता आपण बायबलनुसार जो कालक्रम आहे तो आपण थोडक्यात बघूया आणि नंतर आपण सगळे दिनक्रम आपण डिटेलमध्ये बघूया. आता जसं मी तुम्हाला म्हटलं की येशू ख्रिस्ताला जे आहे ते बुधवारी वधस्तंभावर दिलं गेलं होतं. म्हणजे बुधवारी दुपारी 3 वाजता जे 3:15 ते 3:30 पर्यंत येशू ख्रिस्त मरण पावला आणि त्यानंतर 5:30 पर्यंत म्हणजे सूर्यास्ताच्या अगोदर येशू ख्रिस्ताला पुरलं गेलं.
म्हणजे बुधवारचा जो दिवस होता तो तर गेलाच. आता जी रात्र आहे, बुधवार सूर्यास्त तर गुरुवार सूर्योदय, तर रात्र एक मिळाली आपल्याला. नंतर गुरुवारचं सूर्योदय ते गुरुवारचा सूर्यास्त आपल्याला दिवस एक मिळाला. नंतर गुरुवारचा सूर्यास्त ते शुक्रवारचा सूर्योदय आपल्याला दुसरी रात्र मिळाली. नंतर शुक्रवारचा सूर्योदय व शुक्रवारचा सूर्यास्त आपल्याला दुसरा दिवस मिळाला. नंतर शुक्रवारचा सूर्यास्त ते शनिवारचा सूर्योदय आपल्याला तिसरी रात्र मिळाली. नंतर शनिवारचा सूर्योदय व शनिवारचा सूर्यास्त आपल्याला तिसरा दिवस मिळाला. आणि तसं तुम्हाला माहिती आहे की रविवारी जो आहे ते येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान झालं. तर प्रियानो, ह्याच्यानुसार जेव्हा आपण जातो तर आपल्याला संपूर्ण 3 दिवस आणि 3 रात्र आपल्याला मिळतात, म्हणजे 72 तास आपल्याला मिळतात. पण आता तुम्ही म्हणाल की का सर्वजण जे आहेत शुक्रवारी गुड फ्रायडे पाळतात, उत्तम शुक्रवार पाळतात, का असं झालं? प्रियानो, हे असं झालं एका वचनामुळे झालेलं आहे. त्या वचनाचा चुकीचा अर्थ त्यांनी घेतला आणि म्हणून असं झालेलं आहे. म्हणून असा विश्वास बसलेला आहे की शुक्रवारी येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर दिलं गेलं होतं आणि म्हणून त्यानंतर आपण जे आहे उत्तम शुक्रवार पाळतो आहे. ते वचन आपण वाचूया. आपण जाऊया योहान 19:31. इथं काय म्हटलं आहे? तो तयारीचा दिवस होता व दुसऱ्या दिवशी विशेष शबाताचा दिवस होता. शबात दिवशी शरीरे वधस्तंभावर राहू नयेत अशी यहुदी लोकांची इच्छा होती. त्याने पिलाताला पाय तोडण्याची आणि शरीरे वधस्तंभावर खाली घेण्याविषयी विचारले. तर प्रियानो, इथं काय म्हटलेलं होतं, काय म्हटलं आहे की दुसऱ्या दिवशी विशेष शबाताचा दिवस होता. आता इथं म्हटलंय, आता इथं लोकांना वाटलं की हा दुसऱ्या दिवशी जो आहे तो शबाताचा दिवस होता, म्हणजे दुसरा दिवस जो आहे तो शनिवारचा दिवस आहे, म्हणजे येशू ख्रिस्ताला जे आहे शुक्रवारी वधस्तंभावर दिलं गेलं होतं. कारण इथं म्हटलं आहे दुसऱ्या दिवशी विशेष शबाताचा दिवस होता. आणि म्हणून त्यानंतर जे आहे त्यानंतर आपण सर्वजण जे आहे शुक्रवारी गुड फ्रायडे पाळतो. पण आता इथं एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, या वचनामध्येच उलगडा आहे. आता इथं काय म्हटलं आहे? दुसऱ्या दिवशी विशेष शबाताचा दिवस होता. इथं विशेष नाव आलंय. प्रियानो, शबात जो असतो तो एक प्रकारचाच नसतो. एक असतो विशेष शबात आणि दुसरा जो असतो तो साप्ताहिक शबात. साप्ताहिक शबात तुम्हाला माहिती आहे तो कधी सुरू होतो? तो शुक्रवारी संध्याकाळी सुरू होतो आणि शनिवारी संध्याकाळपर्यंत असतो. आता इथं लोकांना काय वाटलं की जे शबाताचा जो उल्लेख झालेला आहे तो शबात म्हणजे साप्ताहिक शबात, पण हा साप्ताहिक शबात नव्हे. इथं म्हटलेलं आहे की हा विशेष शबात आहे. विशेष शबात हा साप्ताहिक शबाताच्या पेक्षा वेगळा असतो. साप्ताहिक शबात जो असतो तो नेहमी शुक्रवारी संध्याकाळी सुरू होतो, शनिवार संध्याकाळपर्यंत असतो आणि तो आजपर्यंत जे आहे यहुदी लोक पाळत आहेत, हे तुम्हाला माहिती आहे. शुक्रवार संध्याकाळ नंतर इस्रायलचं सगळं कामठाप सगळं ठप्प होऊन जातं, कोणी काय करत नाही. तर प्रियानो, ह्याच्यामुळं जे आहे लोकांना वाटलं की इथं म्हटलंय दुसऱ्या दिवशी विशेष शबाताचा दिवस होता, तर त्यांना वाटलं की हा साप्ताहिक शबात आहे, म्हणजे शुक्रवारी जे आहे येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर दिलं गेलं. पण इथं म्हटलेलं आहे की हा विशेष शबात आहे, हा साप्ताहिक शबात नव्हता. आता अजून आपण वचनं आपण बघूया तर त्यावरून तुम्हाला समजेल की जे आहे येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर कधी दिलं गेलं होतं. पण जे वचन आपण आता वाचले त्यातून आपल्याला समजतं की येशू ख्रिस्त शुक्रवारी वधस्तंभावर दिलं गेलं नव्हतं. आता पुढे वाचूया. आता आपण वाचूया लूक 22:7. बेखमीर भाकरीचा सण. आता बघा इथं बेखमीर भाकरीचा सण, आता हे आलं भाकरीचा सण आला. ज्या दिवशी वलांडणाचे
कोकरू मारवायचा तो दिवस आला, तेव्हा त्याने पेत्र व योहान त्यांना सांगून पाठवले की जा आणि आपणासाठी वलांडण सणाचे भोजन तयार करा, म्हणजे आपण ते खाऊ. म्हणजे येशू ख्रिस्ताने आज्ञा दिली, पेत्रला योहानला आज्ञा दिली की तुम्ही वलांडण सणाच्या भोजनाची तयारी करा. म्हणजे येशू ख्रिस्तानी वलांडणाचा सण जो आहे तो साजरा केला. प्रियानो, सगळे यहुदी लोक यरुशलेममध्ये का जमले होते? कारण ते वलांडणाच्या सणाच्या निमित्त जमले होते. पण कोणाला माहिती नव्हतं की येशू ख्रिस्तच हा वलांडणाचा कोकरा आहे. आणि येशू ख्रिस्त तिथं आलेला होता. येशू ख्रिस्त आलेला होता की स्वतःचा प्राण देण्यासाठी, स्वतःचं रक्त आपल्यासाठी देण्यासाठी येशू ख्रिस्त आला होता आणि तोच वलांडणाचा कोकरा होता. आता पुढे वाचूया, कारण इथं एक सण आलेला आहे. त्या सणाचं नाव आहे बेकमीर भाकरीचा सण. आता आपल्याला जुन्या काळामध्ये जावं लागेल, लेवीमध्ये जावं लागेल. 3, 5 ते 7 पहिल्या महिन्याच्या 14व्या दिवशी संध्याकाळपासून परमेश्वराचा वलांडण सण आहे. 14व्या दिवशी 14 तारीख संध्याकाळपासून परमेश्वराच्या वलांडणाचा सण आहे. त्यात निसार महिन्याच्या 15व्या दिवशी बेकमीर भाकरीचा सणाचा दिवस येतो. म्हणजे 14व्या दिवशी वलांडण सण आणि 15व्या दिवशी काय येतो? बेकमीर भाकरीचा सण येतो. हे लक्षात ठेवा. तेव्हा तुम्ही 7 दिवस बेकमीर खमीर न घातलेली भाकर खावी. आता अजून एक वचन वाचूया लेवीमध्ये. सणाच्या पहिल्या दिवशी म्हणजे बेकमीर भाकरीच्या सणाच्या पहिल्या दिवशी तुम्ही पवित्र मेळा भरवावा. त्या दिवशी तुम्ही कसलेही काम करू नये. म्हणजे बेकमीर भाकरीचा पहिला दिवस जो असतो त्याला म्हटलं जातं विशेष शबात. इंग्लिशमध्ये म्हटलं जातं हाय डे सबात. म्हणजे पहिलं जे असतं पहिलं वलांडणाचा सण असतो आणि संध्याकाळी जे आहे तो बेकमीर भाकरीचा सण सुरू होतो. पण पहिला दिवस जो असतो तो असतो विशेष सबात. आणि ह्या वेळेस तो सुरू झाला बुधवारी संध्याकाळपासून. तर प्रियानो, तुम्हाला आता कल्पना आली असेल की ज्या शबाताचा उल्लेख झालेला आहे तिथं आणि ज्यामुळे लोकांना वाटते की शुक्रवारी येशू ख्रिस्ताला वधस्तंभ दिले, तो जो शबात होता तो विशेष शबात होता. तो साप्ताहिक शबात नव्हता. हालेलुया. म्हणजे प्रियानो, 14 तारखेला मंगळवारी जो आहे तो वलांडणाचा सण जो असतो तो सूर्यास्तानंतर चालू होतो, जे आपण आता वाचलं लेवीमध्ये. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी जो आहे म्हणजे बुधवारी संध्याकाळी जे आहे तो शबातचा मोठा दिवस म्हणजे विशेष शबात जो आहे तो सुरू होतो. आणि तिथं म्हटलं की त्या दिवशी कुठलंही काम करायचं नाही. म्हणजे त्या दिवशी जे आहे ते वधस्तंभावर शरीर असले पाहिजे नाहीत. आणि नंतर शुक्रवारी संध्याकाळी जो असतो तो सुरू होतो साप्ताहिक शबात. हालेलुया. प्रियानो, एक गोष्ट जी आहे ते तुम्हाला आता कळली असेल की येशू ख्रिस्त जो आहे बुधवारी त्याला वधस्तंभ दिलं गेलं होतं. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला माहिती पाहिजे की यहुदी लोकांचा दिवस जो आहे तो संध्याकाळी सुरू होतो, सूर्यास्तानंतर सुरू होतो. त्याचे वचन आहेत. आपण जाऊया उत्पत्ती 1:8. देवाने अंतराळात आकाश असे नाव दिले. संध्याकाळ झाली व नंतर सकाळ झाली. हा झाला दुसरा दिवस. बघा, संध्याकाळ नंतर सकाळ, हे लक्षात ठेवा. उत्पत्ती 1:5. देवाने प्रकाशाला दिवस व अंधाराला रात्र अशी नावे दिली. संध्याकाळ झाली व नंतर सकाळ झाली. हा झाला पहिला दिवस. म्हणजे संध्याकाळ पहिली, नंतर सकाळ. दिवस सुरू होतो संध्याकाळपासून. म्हणून जे आहेत जसं तुम्हाला माहिती आहे की जो शबात जो असतो, जो विकली शबात वगैरे जे आतापर्यंत यहुदी लोक पाळतात, तो शुक्रवारी संध्याकाळी सुरू होतो, सूर्यास्तानंतर सुरू होतो. तर प्रियानो, आता मूळ संदेशाकडे आपण येऊया. आता तुम्हाला थोडी कल्पना आली असेल. आता आपण बघूया मंगळवारी काय काय झालं ते. आता सर्वप्रथम जसं आपण बघितलं की मंगळवारी सूर्यास्ताच्या नंतर वलांडणाच्या सणाची सुरुवात झाली. आणि अंदाजे संध्याकाळी 7 ते 9 मध्ये येशू ख्रिस्तांनी त्याच्या शिष्यांनी
वलंडनाचं भोजन घेतलं आणि ते त्याची माहिती आपल्याला लूक 22 मध्ये मिळेल. आपण ते वाचूया. तेव्हा ते गेले व त्याने सांगितल्याप्रमाणे त्यांना आढळले आणि त्यांनी वलंडनाची तयारी केली. नंतर वेळ झाली तेव्हा तो जेवायला बसला व त्याच्याबरोबर प्रेषितही बसले. तेव्हा तो त्यांना म्हणाला, मी दुःख भोगण्यापूर्वी हे वलंडनाचे भोजन तुमच्याबरोबर करावे अशी माझी फार उत्कट इच्छा होती. म्हणजे 7 आणि 9च्या दरम्यान वलंडन सणाचं भोजन झालं आणि त्यानंतर जे आहे रात्री 9 वाजता जे आहे ते सर्व जैतुनाच्या डोंगरावर गेले आणि तिथे तुम्हाला माहिती की येशू ख्रिस्तांनी तळमळीने प्रार्थना केली. ते पण आपण वाचूया. मार्क 14:26. मग एक स्तोत्र गाऊन ते जैतुनाच्या डोंगराकडे निघून गेले. आणि त्यानंतर काय झालं? त्यानंतर त्याच रात्री येशू ख्रिस्ताला अटक झाली. तर त्याचं वचन पण आहे. ते वचन आपण वाचूया मार्क 14 मध्ये. नंतर त्यांनी येशूला प्रमुख याजकाकडे नेले आणि सर्व मुख्य याजक, वडील व शास्त्री एकत्र जमले. म्हणजे ह्या घटना मंगळवारी झाल्या. मंगळवारी संध्याकाळी वलंडण्याचा सण सुरू झाला. येशू ख्रिस्तांनी वलंडण्याचं भोजन घेतलं आपल्या शिष्यांसमवेत. नंतर ते जैतूनच्या डोंगरावर गेले. तिथे येशू ख्रिस्तांनी प्रार्थना केली आणि तिथेच रात्री येशू ख्रिस्ताला अटक झाली. आता बघूया, बुधवारी हा खूप महत्वपूर्ण दिवस आहे आणि त्या दिवसाचा घटनाक्रम काय होता? त्या दिवसाचा घटनाक्रम आहे की सकाळी 6 वाजता येशू ख्रिस्ताला पिलाताच्या स्वाधीन केले. सकाळीच त्याचं वचन आहे. आपण वाचूया मार्क 15:1. मग पहाट होताच वडील व शास्त्री यांच्याबरोबर मुख्य याजक व संबंध न्यायसभा यांनी मसलत करून येशूला बांधून नेऊन पिलाताच्या स्वाधीन केले. काय म्हटलंय? मग पहाट होताच म्हणजे 6 वाजले असतील. येशू ख्रिस्ताला तिथे नेलं. नंतर सकाळी 9 वाजता येशू ख्रिस्ताला वधस्तंभ खेळलं. त्याचं पण वचन आहे मार्क 15 मध्ये म्हटलेलं आहे, त्याला वधस्तंभ खेळले तेव्हा सकाळचे 9 वाजले होते. प्रियांनो, पवित्र शास्त्रामध्ये सगळं दिलेलं आहे. तर सकाळी 9 वाजता येशू ख्रिस्त वधस्तंभावर होता आणि 12 ते 3 प्रियांनो पृथ्वीवर अंधार पडला. याचा उल्लेख मार्क 15 मध्ये केला आहे. 33 मध्ये ते पण आपण वाचूया. आणि तिथं म्हटलं की दुपारची वेळ झाली म्हणजे 12 वाजल्याचे सगळ्या भूमीवर अंधार पडला. तो अंधार दुपारी 3 वाजूपर्यंत राहिला. म्हणजे 12 ते 3 जे आहे ते अंधार या पृथ्वीवर आला. आणि नंतर काय झालं? 3 वाजता जे आहे येशू मोठ्याने ओरडला. मार्क 15 मध्ये आपण 34 मध्ये वाचूया. आणि येशू ख्रिस्तांनी काय म्हटलं? मग 3 वाजता ख्रिस्त मोठ्याने आरोळी मारून म्हणाला, एलोई एलोई लमा सबखतनी, म्हणजे माझ्या देवा माझा त्याग तू का केलास? म्हणजे प्रियांनो 3:15 3:30 पर्यंत येशू ख्रिस्ताचा मृत्यू झाला. आणि नंतर संध्याकाळ सूर्यास्त 6च्या अगोदर येशू ख्रिस्ताचं जे शरीर जे आहे ते कबरीत नेण्यात आलं. तर त्याचे पण वचन आहेत, ते पण आपण वाचूया आता. योहाना 19:31. या सुमारास संध्याकाळ झाली होती. हा तयारीचा दिवस म्हणजे शबाताचा आदला दिवस होता. पण हा शबात कुठला होता? हा शबात होता विशेष शबात. हालेलुया. म्हणून मथाईक योसेफने हिम्मत धरून पिलाताकडे आत जाऊन येशूचे शरीर मागितले. हा न्यायसभेचा एक प्रतिष्ठित सदस्य असून स्वतः देवाच्या राज्याची वाट पाहत होता. योहान 19:38 आपण वाचू. नंतर अल्माथाईने येथील योसेफाने पिलाताला येशूचे शरीर मागितले. योसेफ हा येशूचा शिष्य होता, पण गुप्त रीतीने, कारण त्याला यहुद्यांची भीती वाटत होती. पिलाताच्या परवानगीने तो आला व शरीर घेऊन गेला. तो बुधवारी येशू ख्रिस्ताला वधस्तंभ दिलं गेलं आणि बुधवारी सूर्यास्ताच्या अगोदरच येशू ख्रिस्ताला जे आहे ते पूर्ण गेलं, कारण विशेष सभा सुरू होणार होता. आता आपण बघूया
गुरुवारी काय झालं? आता तुम्हाला माहिती आहे की बुधवार संध्याकाळपासून जो आहे तो विशेष सभा सुरू झाला. हा साप्ताहिक सभा नव्हे, विशेष सभा सुरू झाला. म्हणजे कोणी काय करू शकत नाही. आणि तो जो शबात होता तो गुरुवारी संध्याकाळपर्यंत होता आणि कोणी कबरीकडे जाऊ शकत नाही कारण शबात होता. आता जेव्हा शबात संपला गुरुवारी संध्याकाळच्या सूर्यास्तानंतर, तर तुम्हाला माहिती आहे की संध्याकाळी जे आहे कोणी कबरीकडे जात नाही. म्हणजे त्या दिवशी काय झालं नाही. आता नंतर शुक्रवारी काय झालं? शुक्रवारी सकाळी जे आहे, शुक्रवारी सकाळी त्याने बाजारात जाऊन या स्त्रियाने एक विशेष सुगंध आणले कारण ते शिवेवर लावायचे असतात. तर त्याचे वचन पण आहे. मार्क 16:1 जाऊया. नंतर शबत गेल्यावर मगदिलेया, मरिया, याकोबाची आई मरिया व सलोमे यांनी तिकडे जाऊन त्याला लावण्याकरता सुगंधद्रव्य विकत घेतले. ही झाली शुक्रवार संध्याकाळ. आता प्रियानो, जेव्हा तुम्ही सुगंधद्रव्य विकत घेऊन येतात तर ते वाटावं लागतात. तसंच तुम्ही लावू शकत नाहीये. मग दुपारी काय झालं? मग दुपारी या स्त्रियांनी ते तयार केलं सुगंधद्रव्य. आता त्याचं वचन पण आहे. त्याचं वचन आहे लूक 23 लिहिलं, मग त्यांनी परत जाऊन सुगंधी द्रव्य व सुवासिक तेले तयार केली. शबात दिवशी आज्ञेप्रमाणे त्या स्वस्त राहिल्या. आता सकाळी ते गेल्या बाजारात, दुपारपर्यंत त्यांनी ते तयार केलं. पण संध्याकाळी काय सुरू होतो? वापस संध्याकाळी सुरू होतो साप्ताहिक शबात. जसं मी तुम्हाला सांगितलं, शुक्रवारी संध्याकाळी सुरू होतो साप्ताहिक शबात. मग ते तर आता जाऊ शकत नाही. शनिवार संध्याकाळपर्यंत जाऊ शकत नाही. आता शनिवारी काय झालं ते आपण बघूया. आता शनिवारी जो तो साप्ताहिक शबात तो शनिवार संध्याकाळपर्यंत राहिला. आता शनिवार संध्याकाळ नंतर जो आहे सामान्य दिवस सुरू झाला. पण कोणीही संध्याकाळी जे आहे कबरीवर जात नाहीत सूर्यास्तानंतर, तर त्यामुळे या स्त्रिया गेल्या नाहीत. आता रविवारी काय झालं? हालेलुया. आता रविवारी सकाळीच जे आहेत या स्त्रिया तिथं सुगंध द्रव्य घेऊन गेल्या. आता हे सर्व घटनाक्रम लुकाच्या अध्याय 24 ते आपण वाचूया. मग आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे रविवार, आठवड्याचा पहिला दिवस म्हणजे रविवार, म्हणून रविवार हा पुनरुत्थानाचा दिवस आहे हे पक्क आहे. पण येशू ख्रिस्ताला वधस्तंभ बुधवारी दिलं गेलं होतं. मग पहाटेच्या पहिल्या दिवशी मोठ्या पहाटेस आपण तयार केलेली सुगंध द्रव्य घेऊन त्या कबरीजवळ आल्या, तेव्हा कबरीवरून धोंड लोटलेली आहे असे त्यांना आढळले. ते आत गेल्यावर त्यांना प्रभू येशूचे शरीर सापडले नाही. ते सकाळीच गेले असावे 4:30-5 वाजता. पण तिथे येशू ख्रिस्ताचं शरीर नव्हतं. म्हणजे येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान अगोदरच झालं होतं. म्हणजे 1 वाजता असू शकेल, रात्री 2 वाजता असू शकेल, किंवा शबात संपलावा असू शकेल. हालेलुया. पुढे वाचूया. मग असे झाले की त्याविषयी त्यांना भ्रांत पडली. तेव्हा पहा, लखलखीत वस्त्र परिधान केलेले 2 पुरुष त्यांच्याजवळ उभे राहिले. तेव्हा भयभीत होऊन त्यांनी आपले तोंडे जमिनीकडे केली असता ते त्यांना म्हणाले, तुम्ही जिवंताचा शोध मेल्यांमध्ये का करताय? तो येथे नाहीये, तो उठला आहे. तो गालिलात होता तेव्हा त्याने तुम्हाला काय सांगितलं होते याची आठवण करा. ते असे की मनुष्याच्या पुत्राला पापी जणांच्या हाती धरून देण्यात यावे, त्याला वधस्तंभावर खेळण्यात यावे व 3ऱ्या दिवशी त्याने पुन्हा उठावे याचे अगत्य आहे. प्रियानो, अशा या घटना सर्व झाल्या. येशू ख्रिस्त आपल्या पापासाठी वधस्तंभावर त्याला खेळलं गेलं. त्याने रक्त सांडलं आपल्या पापासाठी. त्याला पिळलं गेलं आणि 3 दिवसांनी तो उठला. प्रियानो, आणि हीच आपली एक आशा आहे. तर प्रियानो, हा सर्व घटनाक्रम आहे. मंगळवारी काय झालं, बुधवारी काय झालं, गुरुवारी काय झालं, शुक्रवारी काय झालं, शनिवारी काय झालं, रविवारी काय झालं, पवित्र शास्त्राच्या अनुसार. आपण प्रार्थना करूया. पिता परमेश्वर, धन्यवाद देतो या वेळेसाठी. ही सर्व प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. आमेन.